तर बांगलादेशातील एक सामाजिक उद्योजक, बँकर, अर्थतज्ञ, नागरी समाजाचे नेते म्हणून मोहम्मद युनूस यांची ओळख आहे। मोहम्मद युनूस बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आहेत। गरिबी विरोधातील मोहिमेसाठी 2006 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। युनायटेड स्टेट्स प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। तर 2007 रोजी मोहम्मद युनूस यांनी नागरिक शक्ती नावाचा राजकीय पक्ष स्थापन केलेला आहे। कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 6 महिन्यांची शिक्षा देखील त्यांना झालेली होती। तर कामगार कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर त्यांना 6 महिन्यांची शिक्षाही झालेली होती। मोहम्मद युनूस हे नेमके कोण आहे त्याची अपडेट आपण पाहतोय। शेख हसीना यांचे कट्टर विरोधक म्हणून युनूस यांची ओळख आहे। शेख हसीना बांगलादेशातील लोकशाहीच्या खुणीत असं युनूस यांचं मत आहे। तर युनूस यांची बांगलादेशच्या नवीन सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते।